आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची मराठवाड्यामधील 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती। दानवेंकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडची जबाबदारी। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये नाना पटोलेंच्या विरोधामध्ये संघाचे डॉक्टर सोमदत्त करंजेकर निवडणुकीमध्ये उतरण्याची शक्यता। संघाचे माजी विदेश विभाग प्रचारक करंजेकर यांची तयारी सुरू। संजय राऊतांना जागांवर दावा करण्याचा अधिकार, पण जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीमधील वरिष्ठ नेतेच घेतील। नागपूरच्या 6 जागांवर आमची तयारी सुरू, काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचं वक्तव्य। विधानसभेला आम्ही पूर्ण ताकदीनं सामोरं जाणार, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य। रावेर, बुलडाणा, नंदुरबार आणि इतर विभागांची जबाबदारी असल्याची माहिती। मनसे विदर्भामधल्या सर्व 62 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार, मनसे नेते राजू उंबरकर यांची माहिती। इतर पक्षामधील सक्षम उमेदवार आल्यास उमेदवारी देणार अशी माहिती। बीडमधील भाजप नेते रमेश पोकळे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। बीड शहरामध्ये उमेदवारी देण्याची रमेश पोकळे यांची जरांगे यांच्याकडे मागणी। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचे वरळीमध्ये बॅनर, वरळीचे संभाव्य उमेदवार अमोल मिटकरी, बॅनरवर उल्लेख। छत्रपती संभाजीनगरमधील संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार। घायाळ पैठण विधानसभा लढवण्याची शक्यता, तर राष्ट्रवादीमधून ठाकरे गटामध्ये आलेले दत्ता गोरडे सुद्धा पैठणसाठी इच्छुक। वांद्रे पूर्वमध्ये तिढा वाढण्याची शक्यता, जिशान सिद्दीकींनी प्रवेश केल्यास वांद्रे पूर्वची जागा दादा गटाला जाणार। मात्र शिंदे गटाचे कुणाल सरमळकर वांद्रे पूर्वमधून उमेदवारीसाठी इच्छुक।